तुम्हाला कुठे जायचंय का? आता हे मला तुम्हाला सांगायला लागणार. तसं नाही सर, झेंडे सरांच्या सूचना आहेत मला. अजून काय काय सांगितलं तुमच्या झेंडे सरांनी? मला सांग, तुझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे तू कुठेस? हो सर. माहिती आहे ना? तशीच माझ्या सुद्धा जवळची काही माणसं आहेत, त्यांना माहिती नको मी कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे. ते लोक माझी काळजी करत असतील ना, मला त्यांना सांगायला हवं का नको? वाट बघत असतील ते माझ्या फोनची, मला भेटण्याची. मला भूक लागली, मला जाऊन खाऊन यायचं आहे. सॉरी सर, तुम्हाला बाहेर जाऊ नाही देऊ शकत. तुमच्या झेंडे सरांना काय माझी इथे उपासमार करायचे? तसं नाही सर, आतमध्ये इंटरकॉम आहे आणि मेन्यू कार्ड पण आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मागवू शकता, तुम्हाला आणून देण्यात येईल. काय तर मी तुमच्यासाठी ऑर्डर आणू? मला इथे बसून खायचं नाहीये. सॉरी सर, पण तुम्हाला बाहेर नाही पाठवू शकत. कळलं? झेंडे सरांनी अजून काय काय सांगितलं तुमच्या झेंडे सरांनी? तसं नाही सर, तुम्हाला काय हवं नको ते मला बघायला सांगितलंय. तर मी तुमच्यासाठी ऑर्डर मागवतो. तर काय घेणार तुम्ही? चायनीज, कॉन्टिनेंटल? नकोय मला ते. तर मग पिझ्झा? ठीक आहे, मी बघतो, येतो. ओके सर. हा, मला एक पिझ्झा ऑर्डर करायचा आहे. काय ग, अभ्यास करताय का स्वप्न बघताय? हो, अभ्यास करतोय. आता तुमच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं काही मदतीची अपेक्षा नाही. निमकर दुकानात गेलेत म्हणजे तेही मदत करू शकत नाही, म्हणजे सगळं मी एकटीच करू. काहीतरी कर ना. मी काय करू आता? वाजलंय बघ किती. तू जर सर्किटेस का ग? सुप्रियाकडे अभ्यासाला जातोय असं नाही सांगता आलं बाबांना? मला नाही सुचलं तेव्हा, पण आत्ता काय करू ते सांग ना. कसं भेटू सरांना? आणि सर जर पोचले असतील तर? काय ग, कोण सर? कोणाचे? तेच, कोण सर? सुप्रिया. सुप्रिया? सुप्रिया आहे ना, आमची मैत्रीण. एक्झामच्या आधी तिचे सर घरी येतात स्पेशल ट्युशन द्यायला. पण ईशाला वगैरे हे स्पेशल ट्युशन बिशन नाही परवडणार. अरे यार, शिट, हेच येत नाही नेमकं. हे बघ, तुला येतंय का? हे 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 हा. अगं हे नाही येते. तेच तर नाही येते. नाही येतंय. झाला प्रॉब्लेम. काय ग, काय झालं? नेमकं स्टॅट्स मध्येच प्रॉब्लेम आहे. कशात? स्टॅट्स मध्ये. हो, प्रॉब्लेम आहे. ईशा, बिपिनचं स्टॅट उत्तम आहे. तो असं सॉल्व्ह करेल आपले प्रॉब्लेम. अगं हो ग, विसरलेच होते मी. हो बाई, हो का? बिपिनराव याच्यात पण हुशार आहेत का? हो. मग बोलवा ना त्यांना. इथे? इथे कशाला? हा, इथे कशाला? म्हणजे इथे कशाला ना, उलट आम्हीच जातो घरी, ते बरं पडेल. ऍक्च्युली आई बाहेर गेली ना, तो तिने बिपिनला सांगितलंय की तू घरीच थांब. बर, मग तू जाऊन प्रॉब्लेम विचारून ये. हा, नाही नाही आई, अगं डिफिकल्टी आणि प्रॉब्लेम माझा आहे. तेच तर, प्रॉब्लेम आम्हा दोघींचा आहे ना.
मग मी एकटी जाणार, मग तो मला शिकवणार, मग मी पुन्हा येणार, मी हिला शिकवणार, मग हिला प्रॉब्लेम असेल तर मी पुन्हा इथे बसणार, मी बघणार, नाही झालं मी पुन्हा गेली, तो शिकवणार, तो पुन्हा आला, मला मग सगळं असं म्हणजे पुन्हा अगं किती गोंधळ घालताय ग मुलींना तुम्ही. हो ना, बघ आई पण तेच म्हणते. चल ईशाची आई आम्ही येतो. अगं ईशा चव, ईशा अगं चव घे ना. गेल्या दोघी. त्याची चव कोण घेणार? मीच घेते. हा, मस्त झालंय माझी आईसारखं. या सर युअर पिझ्झा. ये नाव. हो सर काय करताय? युनिफॉर्म आहे सर. ठीक आहे, तुला 1 लाख रुपयाचं घड्याळ आहे. तू आता इथे मस्त पिझ्झा खात बस. पण सर मी ड्युटीवर आहे. आता तुझी ड्युटी मी पूर्ण करणार. विक्रांत सरंजामे निघालाय एकटा. एक्सक्यूज मी मॅम, आपका हो चुका? नाही ना, मी ऍक्च्युली थांबलीये कोणासाठी तरी. येतीलच इतक्यात. नो प्रॉब्लेम, इट्स ओके, यू कॅरी ऑन. सर ओके रे सगळं? कोण आहेस तू? पिझ्झा डिलिव्हरी बॉय. हा? पिझ्झा डिलिव्हरी बॉय. इथे होतं ते कुठे गेले? ते बाहेर गेलेत. बोल कुठे गेले? बोल. तसंच माझी चावी घेऊन गेले बाईकची. का दिली चावी? तू का दिली चावी? त्यांनी मला घड्याळ दिले. काढ 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 कोट काढ. चले. मैडम आपका पिज्जा. ये क्या? आपका पिज्जा. और मैंने नहीं बोला था. अरे आप ही ने तो बुलाया था मैडम. आप ही ने तो बुलाया था ना मैडम. सर तुम्ही ये पिझ्झा. काय हे? किती उशिराणी यायला. अरे हे असं कोपऱ्यातलं कुठलं तरी कॉफी शॉप शोधून काढल्यानंतर उशीर होणारच नाही याला.
सर कोपऱ्यात कुठे हो? चांगलं चौकात आहे की. तू सांगितलेला पत्ता ऐकलाच नाही फोनवर. माझा फोन कट झाला आणि मग फोनला रेंजही नव्हती. अहो मग फोन करायचा ना परत. यानंतर माझ्या फोनवरनं मला तुला फोन करता येणार नाही ईशा. मी तुला सांगेन का ते. सर तुम्हाला माहितीये लोकांना वाटत होतं की मी उगाचच टेबल अडवून बसलीये. खूप ऑकवर्ड झालं हो मला. मग त्यांना सांगायचंच ना तू कोणाची वाट बघत होतीस ते. कोणाची? पिझ्झा डिलिव्हरी बॉयची. पण सर आता कुठे गेले असतील? शक्य तिकडे सगळीकडे माणसं पाठवलेत मायराची. पण तुमचं काय अंदाज आहे झेंडे? ते आता कुठे असतील? तुम्हाला जे वाटतंय ना मायराजी तेच मला पण वाटतंय. ईशा ऑफकोर्स डिलिव्हरी बॉय म्हणून अजून कुठे जाऊ शकतात सर. ही पोरगींना वाट लावणार आहे सरांची. मला माहित होतं. पहिल्या दिवसापासून सांगतोय मी. पण झेंडे आता आपण कुठे शोधणार आहोत सरांना? हे बघा मायराजी मी जातो. नाही तुम्ही इथं थांबणं गरजेचं आहे. सर आले तर मला लगेच फोन करा. तुम्हाला फोन बाहेरून करायला लागेल. मी जामर बसवला इकडे. हं मी जातो. काळजी घ्या झेंडे. थँक्यू. तू घे ना कॉफी. सर नाही तुम्ही आधी घ्या. ईशा सर नक्की. सर तुम्हाला हे असे पिझ्झा बॉयचे कपडे घालून ऑड नाही वाटत आहे? ऑड काय त्यात? नाही म्हणजे तुम्ही एवढे मोठे बिझनेसमन आणि हे असे पिझ्झा बॉयचे कपडे घातलेत. कुणी बघितलं तर? इश गरम कॉफी होती ना कशाला घाई करायचीस? वेटर सर पाणी घेऊन या प्लीज. सर एवढं काही नाही झालंय. नाही कसं द्या. हे घे पाणी घे. सर पाणी घे. ईशा एक विचारू. समजा खरंच मी पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो तर काय केलं असतंस तू? बॉय मॅन म्हणा. नाही खरं सांग. समजा हा विक्रांत सरंजामे एका पिझ्झा शॉप मध्ये नोकरी करणारा मुलगा असता तर काय केलं असतंस तू? हा काय प्रश्न झाला सर? उत्तर दे. अर्थातच मला चाललं असतं. सर तुम्ही जे करता ते सोडून दुसरं काहीही करत असता ना तरी मला चाललं असतं. कारण त्यांनी काय फरक पडतो मला? तेच तर विचारतोय मी. सर मला नसता फरक पडला. कारण मी कोणाच्या प्रेमात पडले माहितीये? कोणाच्या? मी रिक्षात बसलेली असताना तीच रिक्षा अडवून त्या रिक्षेत घुसणाऱ्या TTMM असं आधीच सांगितलेलं असताना ज्या माणसाकडे एक पैसा नव्हता रिक्षेचं भाडं द्यायला त्या माणसाच्या प्रेमात पडलीये मी. माझ्यात अजिबात आत्मविश्वास नसताना माझ्या कॉलेज फेस्टिवलला येऊन ज्या माणसाने माझ्यावर विश्वास दाखवला ना त्या माणसाच्या प्रेमात पडलीये मी. तो माणूस कोणी मोठा आहे असं कधी त्यांनी मला जाणवूनच दिलं नाही. कारण त्याच विश्वासाने त्यांनी माझ्याबरोबर रस्त्यावरची पाणीपुरी खाल्ली, कणीस खाल्लं, चहा प्यायला
आणि हो, देवळाच्या रांगेत सुद्धा उभा राहिला. तो माणूस माझ्याबरोबर रिक्षा शेअर करतो आणि माझ्या बरोबर माझ्यासाठी बसमध्ये बसतो आणि मी सांगितलं म्हणून बस मधली साखळी ओढतो. त्या माणसाने माझ्या घरी तेल घाणीतून तेल आणून दिलं, आम्हाला सगळ्यांना मदत केली, वेळ दिला. त्या माणसाच्या प्रेमात पडलीये मी. आणि विक्रांत सरंजामे जर इतके मोठे बिझनेसमॅन नसते तरी मला तितकेच आवडले असते, कारण मी विक्रांत सरंजामे मधल्या माणसावर प्रेम करते. सर, काय झालं? काही नाही. तुझ्याबरोबर कॉफी शेअर करणारा विक्रांत सरंजामे पण तुला आवडतो? अरे माहीमकर काका, मला सांगा, ईशा आणि रुपाली तुम्हाला कुठे दिसल्या का? अच्छा, तिकडे का? अहो काका, मी कधीपासून तिकडे बघतोय, त्या नाही आहेत तिकडे. बरं, इथेही बघितलं आणि काय सांगतो, अरे हे गायब झाले. काका बोला बिपिनराव. अहो बरं झालं तुम्ही भेटलात ते. मला सांगा, रस्त्याने येताना तुम्हाला कुठे रुपाली दिसली का? नाही, रस्त्यात कशी दिसेल ती मला? हो, कारण मी घरी होतो तेव्हा दोघी घरातच अभ्यास करत बसल्या होत्या. नाही येत त्या आत्ता घरात. हो का? फोन लावला का? हा, फोन लावला होता अहो, पण फोन लागत नाहीये. अरे बापरे, का बरं? अहो, मी रुपालीला सांगितलेलं आहे की नेहमी पर्स मध्ये आतल्या कप्प्यामध्ये फोन ठेवत जाऊ नकोस म्हणून. बरं राहू दे, मी जरा बघतो. पुष्पा, आयो अगं मला सांग, ईशा कुठे गेलीये? अहो, ईशा आणि रुपाली आतापर्यंत अभ्यास करत होत्या इथे. बिपिनराव त्यांना अभ्यासात मदत करणारे म्हणून शेजारी गेलेत त्यांची मदत घ्यायला. अगं बिपिनराव आत्ताच मला स्वतः बाहेर भेटले, मला विचारत होते रुपाली कुठे दिसली का? कुठे गेले दोघी? सर, तुम्ही नेहमी अशा कॉफी शॉप मध्ये येत नसाल ना? नाही, म्हणजे अशा कॉमन ठिकाणी फारसा नाही येत मी. हा, पण कधी मला कॉफी प्यावीशी वाटली तर मग मी स्वतःसाठी एक नवीन कॉफी शॉप बांधतो, तात्पुरती. काय करतेस ईशा? तू अशी इथे का बसलेस? असंच. समोर बस ना, म्हणजे एकमेकांकडे नीट बघून बोलता येईल. बिझनेस मीटिंगला आलोय का आपण? तसं नाही, पण समोर बसलीस तर असं व्यवस्थित बोलता येईल. सर, बिझनेस मीटिंगला ठीक आहे ना हे सगळं? असं समोरासमोर लांब लांब बसणं आणि बोलणं आत्ता कशाला? पण बोलतो आहोत की आपण आता. पण आपण क्लायंट्स होत का एकमेकांचे? तसं नाही, म्हणजे असं सतत एका ठिकाणी बघून बोलल्यानंतर ना मान दुखायला लागेल म्हणून म्हटलं. सर, तुम्हाला ना काहीच कळत नाही. आता मी काय केलंय? काही नाही. अरे सांग ना. तुमच्या वेळी प्रेम करणारे लोक असे लांब लांब समोरासमोर बसायचे ना? जुनं झालं ते आता. हो का? हो. सर, इथेच बघा ना आसपास कपल्स कसे बसलेत ते इथे. बघितलंच?
तर आता तरी कळलं का मी का शेजारी येऊन बसली ते?